नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंचा मोठा सुरुंग, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात दे धक्का। सर्वांनी मिळून केला ठाकरेंच्या गटात पक्षप्रवेश। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा जोरदार धक्का दिला आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील डोंबिवलीतील वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रवीण उर्फ पऊ साळवी, ग्राहक संरक्षण कक्ष उपशहर संघटक कैलास दिनकर सनस, काँग्रेसचे शिबू शेख यांच्यासह सुमारे 150 ते 2000 कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठा पक्षप्रवेश केला। तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला। कल्याण शिर रस्त्याच्या नवीन पलवा पूल कामाच्या दर्जावरून अद्यापही गाजत आहे। कल्याण ग्रामचे आमदार राजेश मोरे सतत पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी जात आहेत। यावरून आता आमदारांनी तिकडेच घर घ्यावे, म्हणजे उठलं की लगेच जाता येईल असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी त्यांना टोला लगावला आहे। कल्याण शिर रस्त्यावरील नवीन पलवा पुलाचे उद्घाटन झाले, तोच तासाभरात हा पूल बंद करण्यात आला। पुलावरील रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने दुचाकी स्वार घसरून काही अपघात झाले। पावसाने तर पुलावरील रस्त्याची दुरावस्था करून टाकली। यावरून विरोधकांनी म्हणजेच मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील व शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सत्ताधारी पक्षावर पुलाच्या कामावरून चांगलीच झोड उडवली आहे। यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार मोरे यांनी विरोधकांना बोलायचे ते बोलू द्या, आमचे काम बोलेल असे उत्तर दिले आहे। तेव्हा ठाकरे गटाने पुन्हा एकदा शिंदे आणि भाजपला मोठा जोरदार धक्का दिला आहे।